24 भाषांमध्ये भारतात सगळीकडे आम्ही काम करतो। विशेषतः आमचा प्रयत्न असतो की आपलं भारतीय साहित्य हे भारताच्या सगळ्या भाषांमध्ये पोहोचलं पाहिजे। गेले 2 वर्ष मी या संस्थेत आल्यानंतर माझा अनुभव असा आहे की आपल्याकडे खूप मोठमोठे साहित्यिक असतात आणि त्यांची साहित्य संपदा खूप चांगली आहे। जे पु ल देशपांडे महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांचे चाहत काहीच नव्हतं, पण मी जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये जातो, आसाममध्ये जातो, बिहारमध्ये जातो, त्यापर्यंत आमचं पु ल देशपांडे त्या पद्धतीने तिथे पोहोचलेले नसतात। आणि मला अभिमान आहे की मराठीमध्ये लिहिलं गेलेले जे साहित्य आहे, आतापर्यंत 4 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आणि आत्ता या महिन्यामध्ये संभाजीनगरमधल्याच एका ज्येष्ठ साहित्यिकांना आम्ही पुरस्कार दिला, सुधीर प्रसाद। आज सुधीर प्रसादांना वयाच्या 90च्या नंतर हा पुरस्कार द्यावा लागला। एक समितीचा सदस्य म्हणून मला खंत वाटली की खरा हा सन्मान त्यांना आधी द्यायला पाहिजे होता, पण शेवटी साहित्य संस्था, केंद्र सरकार, तिथे असलेले अनेक बंधनं पण आहे। या चौकटीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या साहित्यिकांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते। गेल्या 2 वर्षापासून भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून या संस्थेवरती आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातला एक साहित्य क्षेत्राचा कार्यकर्ता म्हणून, लेखक म्हणून मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो। या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करेन की आपल्यापैकी जर कोणाला काही माझी उपयोग करून घेता आला, राष्ट्रीय स्तरावरती आपल्या प्रकारचं साहित्य पोहोचलं पाहिजे। एक आनंदाची बातमी, काल परवाच आम्ही घेतलेला निर्णय आहे जो साहित्य अकादमीच्या 60-65 वर्षात घेतला गेलेला नाहीये की पूर्वी अकादमीचे पुरस्कार कसे दिले जायचे लोकांना कळतच नव्हतं। आम्ही या काल परवापासून पेपरमध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे, कुणीही लेखक आपली पुस्तकं अकादमीमध्ये पाठवू शकतो अशी पुरस्कार प्रक्रिया ही पारदर्शक केलेली आहे। म्हणजे मला मी उल्लेख केला डॉक्टर सुधीर प्रसादांचा, त्यांना 90 वयापर्यंत वाट बघत आली कारण ती यंत्रणा लोकांना माहीतच नव्हती। आम्ही आग्रह केला गेल्या वर्षापासून आणि ही पुरस्कार प्रक्रिया ही पारदर्शक, ओपन टू ऑल, कुणीही त्या ठिकाणी साहित्य पाठवू शकेल अशा प्रकारची पारदर्शकता आणण्याचा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही साहित्य अकादमीमध्ये घेतलेला आहे। वर्षातून एकदा आमचा राष्ट्रीय साहित्य महोत्सव असतो। आपण आमची वेबसाईट जरूर बघा। 3 महत्त्वाची प्रकाशने आपण सगळे शिक्षक आणि साहित्यिक आहात म्हणून त्या 3 पब्लिकेशन्स आपण वाचली पाहिजे अशा प्रकारची पब्लिकेशन्स आहे। वेळ कमी आहे त्यामुळे मी सगळी माहिती तुम्हाला आता देऊ शकत नाही। खरं तर एवढी मोठी ऐकणारी आणि साहित्य क्षेत्रातील शिक्षक मंडळी असल्यामुळे माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे की तुम्हाला कदाचित माहीतही नाही, पण साहित्यिकाला आणि शिक्षकाला हे माहीत पाहिजे। आपण आमची साहित्य अकादमी ही वेबसाईट जरूर बघा। त्या वेबसाईटवरती संपूर्ण सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जर शंका निर्माण झाली तर आमचे जे नागेश जे आहेत ते माझ्या संपर्कात असतात, नागेश सर, त्यांच्या मार्फत तुम्ही माझ्याकडे पोहोचू शकतात। मी राहायला मुंबईला असतो आणि भारतभर माझा प्रवास सुरू असतो, त्यामुळे एक संधी मिळाली आपल्याकडे मला थोडंसं भेटायला मिळालं। कुठला तरी परिसंवाद आपला चाललेला आहे, पण या परिसंवादामध्ये मी थोडासा व्यत्यय आला, त्याबद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। साहित्य क्षेत्रामध्ये एका राष्ट्रीय विचाराने आपल्या सगळ्या शिक्षकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची माझी पण इच्छा आहे। त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना जोडून घेता येईल या चळवळीमध्ये त्यांनी नागेश सरांशी संपर्क करावा। धन्यवाद।